लेवलचं कारण असतं ही स्त्रीच्या गर्भपिशवीतला थर, ज्यालाच एंडोमेट्रियम लाइनिंग असं म्हटलं जातं। या एंडोमेट्रियम लाइनिंग मध्येच हा बाहेर वाढवलेला गर्भ म्हणजेच एम्ब्रियो हा 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी सोडला जातो। या गर्भाला त्या एंडोमेट्रियम लाइनिंग मध्ये रुजायचं असतं, जेणेकरून एक प्रेग्नन्सी बनते। या एंडोमेट्रियम लाइनिंगला गर्भाला रुजून घेण्याची क्षमता असली पाहिजे। ही क्षमता तिचा थराची साईज म्हणजे लाइनिंग किती जाड बनलेली आहे, कशा पद्धतीची ती सोनोग्राफीवर दिसते, त्याच्यानंतर त्यातला रक्तप्रवाह कुठल्या लेवलपर्यंत जातोय, या सगळ्यावर तिचा सकसता अवलंबून असते। जर आपली एंडोमेट्रियम लाइनिंग थीन असेल किंवा त्यातली व्हॅस्क्युलरिटी किंवा ब्लड फ्लो कमी असेल तर त्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे एम्ब्रियो तिथे रुजत नाही आणि IVF सायकल फेल होऊ शकते।